नमस्कार. आपण 16व्या अध्यायाचा अभ्यास करतो आहे आणि 16व्या अध्यायातल्या पहिल्या 212 ओव्यांमध्ये दैवी गुणसंपदा काय आहे ती माऊलींनी आपल्याला सांगितली. 26 गुणांचा, दैवी गुणांचा आपण अभ्यास केला. 212व्या ओवीमध्ये माऊलींनी असं म्हटलं की आता किती वर्णन करावं. काय बहुवानुवैसी अभिव्यक्ती आहे अपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप. या दैवी संपत्तीचं किती वर्णन करावं. ही जी 26 गुणांची यादी किंवा ही जी राशी दैवी संपत्ती ही अपैसी आपोआप आपल्याला स्पष्ट कळेल इतकं छान वर्णन केलं आहे. इतकं सविस्तर वर्णन करून सांगितलेलं आहे. असं दैवी गुण सांगून झाले आणि आता पुढल्या ओळीमध्ये खरं ह्या आसुरी संपत्तीची काही आवश्यकता नाही आहे, वाईट सांगायची काही गरज नाही आहे, पण माहिती असू दे, चुकीचा रस्ता कोणता आहे ह्या माहिती असू दे, असं जणू काही आपल्याला माऊली सांगतायत. पुढल्या ओळीमध्ये म्हणतायत, आता दुःखाची अंतुवट वेली दोष कांट्याची जरी भरली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते. ही जी आसुरी संपत्ती आहे या आसुरी संपत्तीचं लक्षण ऐकायचं का, तर ही कशी आहे, अंतुवट्ट वेली, अंतरबाह्य दुःखाची बळकट वेल आहे, घट्ट वेल आहे, ती तुटणारी नाही आहे, अंतर्बाह्य दुःखाची आहे. दोष कांट्याची जरी दोषरूपी काट्याने भरलेली आहे. आणि अशी ही आसुरी संपत्ती जरी असली तरी ती माहिती असू दे. दुसरी दुःखाची अंतुरली दोष काट्याची जरी भरली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते सगळं आपल्याला माहिती असायला हवं म्हणून सांगताय. पुढल्या ओळीत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं, तरी त्याज्य त्याच्यावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्रशक्ती. त्याचं कारण सांगतात ते की खरं म्हणजे ती त्याज्य आहे, आसुरी संपत्ती आहे, ती टाकून देण्याची आहे, त्याचा काही विचार आपल्याला करायचा ती नको आहे आपल्याला. त्याज्य त्याच्या वया लागे, आसुरी संपत्ती त्याज्य आहे. आणखी कशी आहे, जाणावी जरी अनुपयोगी, ती निरुपयोगी आहे, ती आपल्याला नकोच आहे. असं जरी असलं म्हणजे त्याचा त्याग करायचा जरी असला तरी तिची लक्षणं, तरी ऐका ते चांगली श्रोत्रशक्ती, तरी ती आसुरी संपत्ती म्हणजे काय, तिची लक्षणं कोणती आहेत हे चांगल्या प्रकारे ऐकलेलं असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. काय चांगलं काय वाईट हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही आहे हे नक्की, ते सगळे आसुरी लक्षणं ती त्याज्यच आहेत, पण तरी आपल्याला ती माहिती पाहिजे. तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी घोषी मिळूल केला ते आसुरी संपत्ती आहे. ते म्हणतात काय होतं, ही नरकव्यथा आहे. नरकव्यथा म्हणजे इतकी वेदना देणारी आहे. आता ही जीवांना इतकी वेदना देणारी, वेदना प्राप्त करून देण्यासाठी असे सगळे दोष, घोर दोष एकत्र आलेले आहेत. तरी नरकव्यथा थोरी आणावया दोषी घोरी मेळू केला ते आसुरी. त्या सगळ्यांचा मेळू, त्यांचा मेळावा झाला आहे. सगळ्या वाईट गोष्टींचा, दोष देणाऱ्या गोष्टींचा, वेदना देणाऱ्या गोष्टींचा मेळावा झाला आहे. ती ही आसुरी संपत्ती आहे. सगळ्या एकत्र आणलेत. आता जेव्हा आपण आसुरी संपत्तीचा अभ्यास करतो आपल्याला कळेल, गीतेचा श्लोक आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. त्याचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की एक तो पहिला दंभ असला ना की पुढले सगळे एकावर एक फ्रीच आहेत. जो दांभिक आहे त्याला पुढल्या सगळ्या दोषांचा आपोआपच त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो असं आपल्याला अभ्यास करताना कळणारच आहे. त्या माऊलीचे ह्या 215व्या ओळीत म्हणतात ते बरोबर आहे की ही वेदना प्राप्त करून देणारी आहे. आणि ही वेदना कळण्यासाठी ज्या सगळ्या घोर दोष असलेली सगळी मंडळी एकत्र येतात, अशा वाईट गोष्टी एकत्र येतात, ती ही आसुरी संपत्ती. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा वासटू. काळकूट जे असतं अत्यंत विष, काळकूट नावाचं ते जे विष आहे ते कसं आहे, तर नाना विषवर्गू एकवटू, सगळ्या ह्याचं सगळे विष एकत्र केलेलं आहे. ते जे कालकूट विष म्हणावं, सगळ्या विषांचं एकत्रीकरण, असं ते कालकूट. आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा पैसा. तसं जगातल्या सगळ्या दोषांचं एकत्रीकरण म्हणजे आसुरी संपत्ती आहे. सगळी विष एकत्र केली म्हणजे कालकूट, तसं सगळे दोष एकत्र झाले की आसुरी संपत्ती. आता आपल्या लक्षात येईल की दैवी गुणसंपदा झाली आहे. या 4 ओव्यामध्ये 213, 214, 215, 216 याच्यामध्ये आता आसुरी संपत्तीचं थोडी प्रस्तावना पण करून झाली की ते सगळं कसं एकत्र आहे आणि ते त्याज्य आहे, पण तरी देखील ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर
आपण चौथा जो श्लोक आहे आत्ता ज्याचा उल्लेख आहे, दंभो दर्पविमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. भगवंत सांगतात आपल्याला, म्हणजे पार्था, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान ही सगळी आसुरी संपत्ती आहे. पारुष्य हा शब्द आपल्याला परिचित नाही. पारुष्य म्हणजे कठोरपणा, कठोर बोलणं, कठोर वागणं, त्याला पारुष्य म्हणायचं. बाकी सगळे शब्द आपल्याला कळतात. दंभ, दर्प, अभिमान म्हणजे फुकटचा अहंकार असतो तो, क्रोध कळत आहे, पारुष्य म्हणजे कठोरपणा, आणि अज्ञान ही सगळी जी की आहे ती आसुरी संपत्ती आहे. ही ज्याच्याजवळ आहे अशी असा जो आहे त्या माणसाची लक्षणं, किंवा आसुरी संपत्ती असणारा माणूस कसा असतो किंवा कोणत्या माणसाजवळ आसुरी संपत्ती असते ती आता ती लक्षणं ऐक. म्हणजे आता ही आपल्याला खरं तर आसुर म्हणजे राक्षस आपल्याला माहिती आहे. शब्दशः अर्थ पाहिला तर आसुषुहू रमनते ते येते आसुरा. आसुषुहू रमनते म्हणजे आसू म्हणजे इंद्रिय, इंद्रियांमध्ये जे रमतात, इंद्रियांची जी काही इंद्रियाला जी हवी असणारी गोष्ट आहे तीच ती खरी मानतात. देह खरा आहे असंच मानतात. त्याच्यात जे रमतात त्याला खरं म्हणजे आसूर म्हणायचं. आता जिवंत देहाचाच फक्त विचार करणारे म्हणजे इंद्रियांचा विचार करणारे त्यांना व्याख्येप्रमाणे असुर म्हटलं आहे. याचा अर्थ तुम्ही आम्ही सगळेजणं या असुर ह्या डेफिनेशनमध्ये असतो. असुरा हा म्हणजे असू म्हणजे इंद्रियात रमणारे, ते आपण सगळेजण या व्याख्येत बसणारे आहोत. त्यामुळे आता हे पुढले जे सगळे असुराचे जे गुढ आपल्याला पाहायचे ते जर आपल्याला त्याज्य ते नको आहेत, आपण असुर नाही आहोत, तर सगळ्यात पहिल्यांदा काय तर ह्या इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत, अवास्तव मागण्या आहेत, त्या मागण्यांना आपण बळी पडायचं. आणि इंद्रिय आपले नोकर आहेत, इंद्रियांच्या मार्फत आपण चांगली कामं करायचे, एवढ्यासाठी इंद्रिय आपल्याला आहे असा विचार करायचा आहे. तो जर केला नाही आणि इंद्रियांना काय हवं आहे ते जर आम्ही देत राहिलो तर आम्ही कसे तर आसुरा. मी म्हणजे देह. आता असं जे आपण मानणारी मंडळी म्हणजे अशी जी कोणी मंडळी आहेत ह्याही सगळी आसुरी गुणांचे शिकार होतात. ज्याला देह महत्त्वाचा वाटतो, देह महत्त्वाचा वाटणारा हा आसुरी संपत्तीचा शिकार होतो. ही आसुरी संपत्ती असणाऱ्याला काय होतं, जगामध्ये इंद्रियांचे जे सुखोपभोग आहेत ते सुखोपभोग ह्याच्या पलीकडे काही असतं याची जाणीवच नसते. इंद्रियांतर्फे मिळणारं जे की आपल्याला आहे ते सुख महत्त्वाचं हे असं त्याला वाटतं. त्याच्या पलीकडे काही आनंदाची, समाधानाची, सुखाची गोष्ट आहे हे त्याला सगळं काय असेल ते देहाचं कौतुक, देहाचं किंवा इंद्रियांच्या द्वारा आपल्याला जो काही सुखोपभोग मिळतो त्याच्याबद्दलच त्याचं सगळं आयुष्य त्याच्यातच असतं की छान ऐका म्हणजे छान बघावं, छान कुठेतरी फिरायला जावं, इंद्रियांना काय वाटेल तसा भोग लागेल तसा घ्यावा, असं सगळं इंद्रियेषु रमते, असं जे की इंद्रियामध्ये रमणं. आता आपल्या लक्षात येईल दुसरी व्याख्या पाहिजे कळेल की धीरा हा धी म्हणजे बुद्धी, धीरा म्हणजे बुद्धीत रमणारा, आणि आसू म्हणजे इंद्रियात रमणारा तो आसुरा. तर आपल्याला काय पाहायचं आहे की बुद्धीमध्ये रमणारा पाहिजे. धी ही बुद्धी ही मध्ये रमणारा जो आहे त्याला बरोबर कळतं विवेकाने काय त्या इंद्रियांच्या सुखाचा, इंद्रियांच्या किती भोग घ्यायचा या विवेकाच्या किंवा विचारांच्या बुद्धीच्या सहाय्यानं त्याला कळतं. तो जो काही आहे तो आसुर नाही असा त्याचा अर्थ. आचार्यांनी असं म्हटलं आहे की चांगलं वाईट, खरं खोटं, दैवी आणि आसुर हे सगळं परमेश्वरांना एकत्र करूनच आपल्याला निर्माण केलं आहे. सगळं आपल्याला दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याला निवड करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा पण वापर करायचा आहे. पण नाहीतर परस्पर विरुद्ध असणाऱ्या सगळ्या गोष्टी अशा एकत्र आहेत. पाप पुण्य 50% झालं की माणसाचा जन्म मिळतो असं म्हणतो आपण. म्हणजे नुसतं पाप असलं तर मनुष्य जन्म मिळत नाही, नुसतं पुण्य असलं तरी मनुष्य जन्म मिळत नाही. 50% पाप पुण्याचा जेव्हा हिशोब असतो तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. त्यामुळे इंद्रियेषु रमते ही जी काही व्याख्या आहे असुराची, असुर म्हणजे काय त्याची व्याख्या, तर त्याच्यात आपल्याला लक्षात असे येईल की जे ह्या व्याख्येप्रमाणे इंद्रियांमध्ये रमणारे असतात. आता असं असतं की तेही खूप कार्यमग्न असतातच, इंद्रियांमध्ये रमणारे असतात तेही
आता त्याला तप शब्द वापरायचा, काही कठोर तप करतात असं नाही म्हणतात, पण राक्षसाने कठोर तपश्चर्या केली आहेच की. रावण सगळ्या प्रकारचे भोग त्याला भोगायचे होते, पण तरी कठोर तपश्चर्या केलीच होती. शंकराला त्यांनी हे करून घेतलंच होतं, म्हणजे शंकराकडून वर प्राप्त करून घेतलेच होते. त्यामुळे त्या असुर हा असणारे सुद्धा तप करतात, फक्त त्यांच्या तपश्चर्याचा हा जो काही हेतू असतो, तो हेतू मात्र त्यांना वैभव मिळावं, त्यांना काही गोष्टी प्राप्त व्हाव्यात असा स्वार्थाचा त्यांना असतो, त्याला सत्ता मिळावी अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात असतो. त्यांचं स्वतःपुरतं विचार काय खावं, काय प्यावं, काय मौज मजा करावी, भोग भोगावे अशासाठी सगळं असतं. म्हणजे इंद्रियांचे सुखोपभोग हे सर्वस्व अशा प्रकारचा जो आहे त्याला असुर म्हणायचं. तर तो तप करत नाही असं नाही, पण त्याच्या तपाचं हेतू काय येतं, तो हेतू असा असतो. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की खूप पैसा मिळवतात, परंतु पैसा मिळवणारा जो आहे तो त्या पैशाचा विनियोग करताना तो म्हणतो मी मिळवतो आहे, मी मला पाहिजे तसा खर्च करेन, ते असुर. मी मिळवतो आहे पण मी त्याचा दुसऱ्याच्या आनंदासाठी उपयोग करून तो दैव. जे दैवी गुण आपण पाहिले, त्या दैवी गुण पाहत असताना प्रत्येक वेळेला आपण पाहत होतो की दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करायचा, दुसऱ्याला सुख कसं मिळेल याचा विचार करायचा. त्यामुळे अगदी सहज आपल्याला कळेल की असुर कुणाला म्हणायचं की समजा अगदी उदंड पैसा मिळतो आहे, मग उदंड मिळालेला पैसा मी माझ्यासाठीच खर्च करेन, मला काय तो उपभोग घेता आला की झालं, असं ज्याला वाटतो तो असुर. आणि दुसऱ्याला आनंद मिळण्यासाठी मी माझ्या पैशाचा विनियोग करेन असं ज्याला वाटतं तो देव असं म्हणता येईल. आता ही जी काही लक्षणं आपण दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य म्हणजे कठोरपणा आणि अज्ञान, ही जी काही आपण लक्षणं पाहतो आहे, तर पहिलं लक्षण दंभ. आता दंभ असणारा किंवा दांभिकता म्हणूया, दांभिकता हे जे काही पहिलं लक्षण आहे, म्हणजे काय दांभिकता, तर तो जसा असतो तसा दिसत नाही. दांभिकपणाचा अर्थ काय, तर म्हणजे आता मंत्री महोदय सगळ्यांच्या बाबतीत काही आपण असं म्हणणार, पण त्यांना दाखवायचं का असतं की आम्ही जनतेकरता सगळं काही ते करतो. तर खरंच ते जनतेकरता सगळं काही करतात का लुच्चेपणा लबाडी असते आणि फक्त आपल्या पिढ्यानपिढ्याचं सगळं करून 5 वर्षात करून ठेवतात. तो जो काही दोघांमधला फरक आहे की दाखवायचं एक, जनतेच्या सेवेसाठी मी आहे, मला निवडून द्या असं सगळं सांगतात, आणि मग प्रत्यक्षात जेव्हा पद मिळतं आणि पैसा हातात येतो तेव्हा मुलं बाळं आणि आपली नातवंड, आपलं घर बंगले असं सगळं तयार होतं. त्यामुळे दिसतं एक आणि करतो एक अशा प्रकारचं त्याला दांभिक म्हणायचं. असं होतं की आता अलीकडे आपल्याला गेल्या 10 वर्षात उदाहरण मिळाली की परवाच आपण पाहिलं, एकदा व्हॉट्सॲपवर कुठेतरी आलं होतं की गंगेच्या काठी एक भगिनी स्नानाला आली होती आणि मग लक्षात असं आलं की आपल्या पंतप्रधानांची ती सख्खी बहीण आहे, पण कुठे काही तिला आपला भाऊ पंतप्रधान आहे म्हणून काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मिळावी आणि आपल्याला असं काहीच नव्हतं, एक सामान्य स्त्रीसारखी ती आली होती. ह्याला म्हणायचं दैवी गुण, या दांभिकपणा नाही, काहीतरी उगाच दाखवायचा मोठेपणा. ठीक आहे ना, त्याचं काम ते आहे, तो देशाची सेवा करतो आहे. मी सामान्य सगळ्या जनतेला जसं काही जे अव्हेलेबल आहे तेच मला आहे अशा प्रकारचा विचार करणं. परंतु अलीकडे आपल्याला हे असं क्वचितच दिसतं, आणि दिसतं असं की जे खरं जसं असतं तसं दिसत नाही आणि जसं दिसतं तसं असत नाही, अशा पद्धतीने हे असतं. म्हणजे अगदी राजकारणात तर अनंत उदाहरणं, ती विकासाच्या योजना कितीतरी आखायच्या, आणि अगदी असं म्हणतात की रुपयातले 15 पैसे जेमतेम जनतेपर्यंत जातात. तो जो काही विकास करायचा आहे तो जेमतेम 15 पैसे रुपयातले, बाकी 85 पैसे कुठे जातात ते काही आपल्याला सांगताच येणार नाही. अशा प्रकारचं जे काही असतं ते जे आहे ते दांभिकपणं. आणि म्हणून त्याची जी कामं होतात ना, ती कामं तितपतच असतात. पूल बांधले जातात आणि काही थोड्या वर्षातच ते पडतात, कारण सिमेंटच्या जागी मातीच वापरलेली असते. असं झाल्यावर ते टिकणार कसं? तर हे जे सगळं आहे ना, ही दांभिकपणाची उदाहरणं आहेत. आता ही आपल्याला कळावीत पटकन म्हणून आपल्या उदाहरण सांगितलं. कदाचित माऊलींनी जेव्हा या गीतेचा अर्थ लिहिला त्यावेळेला माऊलीला काही ही उदाहरणं देता येणार नव्हती. खरं म्हणजे आता माऊली असत्या तर त्याला किती किती उदाहरणं दांभिकतेची मिळाली असती. त्यामुळे त्यांनी जी उदाहरणं दिली ती आपण बघणारच आहोत. पण आपल्याला पटकन दांभिकपणा म्हटलं
तर लक्षात येतं की असं अगदी सगळ्या क्षेत्रात मी राजकारणाच्या क्षेत्रात तर आपल्याला दिसतातच, पण धार्मिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला असं दिसेल की धार्मिक म्हणून आध्यात्मिक म्हणून आपण काहीतरी विशेष म्हणून मिरवायचं, परंतु प्रत्यक्षात स्वार्थीपणा तिथे पण आपल्याला दिसतो. आणि मग तसं जे आहे त्या धार्मिक गोष्टी की त्या आध्यात्मिक गोष्टीला फारसा काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये हा असा खोटेपणा, आपण फार काहीतरी करतो तसं दाखवणं हे काही योग्य नाही, हा दंभ आहे. आणखी एक दंभाचा प्रकार आपल्याला हे होतं की मोठमोठ्या लोकांशी आपला परिचय असा एक हे असतं की तुमचं काम आहे का, मी तर माझी मुख्यमंत्र्यांची अगदी चांगली ओळख आहे असं जे म्हणणं हे पण दांभिकतेचं लक्षण आहे. अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, मोठी मोठी माणसं आपल्या फार अगदी जवळची आहेत, लंगोटी यार अशा प्रकारचं म्हटलं जायचं आणि असं दाखवायचं, हा जो आहे ना हा दंभ आहे. दंभाचा असं असतं की आणखीन पण एक प्रकार की चुकीची गोष्ट आहे कळते आपल्याला, दारू पिणं, सिगरेट ओढणं हे चुकीचं आहे, व्यसन आहे, हे करू नये, हे पटतं आहे, वाईट आहे हे पण लक्षात येत आहे. पण सांगायचं असं की नाही मग त्या बरोबरच्या लोकांना तसं करावं लागतं. मोठमोठ्या कंपन्यांचे मोठमोठी मंडळी असतात, मग त्यांच्या मीटिंगमध्ये आपण असलो की आपल्याला नाही आवडलं तरी ह्या गोष्टी कराव्या लागतात, हे पण दांभिकतेचं लक्षण आहे. जी वाईट गोष्ट आहे ती वाईट गोष्ट करावीच लागते, याला काय अर्थ आहे अशा प्रकारचा. म्हणजे सामान्य माणूस अमुक एक गोष्ट ही वाईट आहे तर मी करत नाही असं म्हणायला का धजत नाही, असं का म्हणतो की नाही त्या लोकांच्यात गेलं ना की आपल्याला नको असलं तरी देखील ते का, हा पण एक दांभिकपणाचाच प्रकार आहे. असो, आपल्याला चालू काळातल्या दांभिकपणाची लक्षणं पुष्कळ सांगता येतील, पण माऊली काय सांगतायत ते आपण ऐकूया. 217 223 माऊली दांभिकतेची उदाहरणं आपल्याला देणार आहेत. तरी तयाची आसुरा दोषा माझी जयावीरा, वाढपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. अर्जुनाला भगवंत सांगतात अरे काय आहे, तयाची आसुरा दोषा माझी जयवीरा, असे दोषयुक्त आसुरी संपत्तीमध्ये जो मुख्य दोष आहे ना, दंभ हा मुख्य पहिला नंबर आहे त्या दंभाचा. वाढपणाचा डांगोरा तो दंभ ऐसा, त्याला पहिला नंबर इतका तो वाईट आहे, त्यामुळे त्याला पहिला नंबर दिला आहे. मोठेपणाचा हा असा डांबोरा पिटलेला आहे. दैवी गुण पाहताना कसं आपण पहिला गुण कुठला पाहिला होता तर अभय. एक अभय हा गुण आपला जो असेल, मला कशाची भीती वाटत नाही की माणूस प्रगती करू शकतो, त्यामुळे तो सगळ्यात पहिला गुण अभय दिला होता. तर तो एक अभय गुण आपल्याजवळ असला की माणूस घाबरलेला असला तर काहीच त्याला प्रगती करता येत नाही ना. त्यामुळे माणसाला जर भीती वाटत नसेल तर मग तो हिंमत दाखवेल, धैर्य दाखवेल आणि खरोखर सगळ्या आलेल्या अडचणींवर मात करेल. इथे बरोबर दंभ हा अवगुण पहिला घेतला आहे. आसुरांमध्ये हा जो दांभिकपणा आहे तो पहिला आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे. का मोठा आहे तर तो दंभ असला की त्याला पुढले सगळे जे दुर्गुण आहेत, दर्प, अभिमान, पारुष्य, अज्ञान, हे सगळेजण आपोआपच येणार आहेत. ही सगळी लक्षणं त्याला, दांभिक जो आहे खोटेपणाच्या अंगी आहे, त्याला बाकी सगळ्या गोष्टी पण येणारच आहेत. म्हणजे जसा तिकडे दैवी गुणांमध्ये अभय हा पहिला गुण आहे, तसा या आसुरी गुणांमध्ये पहिला गुण दंभ आहे. जैसी आपुली जननी नग्न दाविली या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. आता हा जो काही 218व्या ओळीमध्ये माऊलींनी आपल्याला एक उदाहरण दिलं आहे, त्याच्यामध्ये आपण नग्न दाविली या जनी म्हटलं आहे, याचा अर्थ स्त्री, आईची विटंबना, आईला काहीतरी बोल लावणं. जैसे आपली जननी, जन्म देणारी जी आपली आई आहे तिची विटंबना जर केली तर तिची निंदा केली, तिला काही वाईट बोललं, एरवी खरं तर ती पावन करणार, ते तीर्थची परी पतनी कारण होय. म्हणजे एरवी ती पावन करणारी आहे, पण त्या अशा आईला जर का कोणी तिची विटंबना केली, तिला जर कोणी गैर बोललं तर ती पुत्राला म्हणजे पतनाला कारण होते, म्हणजे पुत्राला शाप देऊन ती अधोगतीला कारण होते. आता ह्या दंभाला हे उदाहरण माऊली दिलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे चांगल्याला वाईट जो करतो तो दंभ. आई कधीच वाईट नसते. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमात्रा न भवति, असं आचार्य म्हणतात की आई कधीच वाईट नसते. आता या उदाहरणातून माऊलीला दाखवून द्यायचं आहे की कधीही वाईट नसणारी आई जेव्हा अशा प्रकारे अधोगती म्हणजे पुत्राला शाप देते
आणि जी पवित्र आहे पण ती अशा पद्धतीचं हे करते. असं केव्हा घडतं तर जेव्हा जन्मदाता मुलगा तिची विटंबना करतो, तिला बोल लावतो, तेव्हा ती पुत्राला शाप देते. म्हणजे वाईट करणारा, चांगल्याचं वाईट करणारा, दोन्ही गोष्टींनी खरा पुत्र आहे. त्यांनी कधीच आईची विटंबना करता कामा नये, आईला बोल लावता कामा नये, आईची निंदा करता कामा नये. पण तो जर दंभाने खाली आला तर आईसुद्धा कधीच पुत्राचं वाईट चिंतत नाही. पण अशा मुलाला मात्र शाप देऊन अधोगतीला कारण होते त्याच्या. ह्या दोन्ही दृष्टीनं चांगली गोष्ट वाईट करणं त्याला म्हणायचं दंभ, जे खरं चांगलं आहे. आता हे उदाहरण देताना मुलगा म्हणजे हा जो काही दांभिकपणा, नसलेली गोष्ट चिकटवणं, जी कधीच असणार नाही ती गोष्ट चिकटवणं. म्हणून आचार्यांनी जे म्हटलं आहे ना की खरंच आहे, कुपुत्र जायतं, कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण आई कुमाता न भवते. तरी देखील ही कुमाता नाहीच, ती का बरं असं पुत्राला शाप देते. तर ह्याचं कारण जे की आहे, ह्या दोन्ही दृष्टी विचार केला तर दोन्ही गोष्ट अधोगतीला नेणार आहे. मुलांनी अशा प्रकारे आईशी वर्तन करणं हेही अधोगतीला जाणार आहे. आणि तो असा अधोगतीला जाणारं वर्तन केलं असल्यामुळे आई पण त्याला शाप देते आहे आणि अधोगतीला कारण होते आहे. आणि हे समजून आपल्याला उदाहरण घ्यावं लागेल, म्हणजे लक्षात येईल की दंभाचा हा परिणाम काय होतो. अजून आपल्याला उदाहरणं दे की आणखीन काय, का विद्या गुरुपदिष्टा बोभाईला चोहटा तरी इष्टदापरी अनिष्टा हेतू होती. पुढल्या ओळीमध्ये 219व्या ओळीमध्ये माऊली आपल्याला सांगतात की गुरु उपदिष्टा म्हणजे गुरूंपासून मिळालेली जी काही गुह्य विद्या आहे, गुरूंनी शिष्याला दिलेलं जे काही गुप्त गुह्य विशेष अशी विद्या दिलेली आहे. बोभाईल्या चोहटा म्हणजे तिला जर आपण चव्हाट्यावर मांडली, गुरूंनी आपल्याला जे गुह्य ज्ञान दिलं आहे ते असं चारचौघात सगळीकडे सांगून टाकायचं नसतं. सद्गुरूंनी सत्शिष्याला दिलेली सांगितलेली गोष्ट आहे ती त्यांनी करायची असते. ती चव्हाट्यावर त्याची चर्चा होईल अशा ठिकाणी बोलून दाखवायची नसते. तरी इष्टदापरी अनिष्टा हेतू होते. तर ती इष्ट आहे पण तरी अनिष्टाला कारण होते. गुरूंनी केलेला उपदेश हा शिष्याला योग्यच आहे, पण तो त्यांनी मानला, तशा प्रकारे आचरण केलं तर ती जर चव्हाट्यावर मांडली गेली तर ती चांगली हितकारक कल्याणकारक असणारी गोष्ट अनिष्टाला कारण होते. केवळ चर्चा होते, केवळ ते चव्हाट्यावर मांडली जाते. आपल्याला जे गुरूंनी सांगितलं आहे, एक सत्शिष्य म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण स्वतःजवळ ठेवायला हवं. ते स्वतःजवळ न ठेवता असं जर आपण त्याची चर्चा केली तर मग ते बरोबर नाही आहे असं ते सांगतात. गुरूंनी विद्या देतानाच शिष्याला उपदेश केलेला असतो की ही विद्या कशी आहे, अशिष्याय न देयम. आपण अथर्वशीर्ष म्हणतो त्याच्यामध्ये म्हणतो की जे अशिष्य आहेत त्यांना मी हे सगळं सांगायचं. असं लक्षात घ्यायचं की गुरूंनी सांगितलं आहे ते योग्य व्यक्तीला ते गुह्यच आहे, तर ते ज्ञान आपल्यापुरतंच ठेवायचं, कुणाला तरी द्यायचं नाही. आणि अशी ती विद्या देखील विद्यावान जे आहेत ते काय खरं तर त्याचं असं आहे की त्याची असूय कायम माम आदाहा, म्हणजे मत्सरी लोकांकडे ती विद्या सांगते मला पाठवू नकोस. अशिष्याय न दे म्हणजे काय, ते त्यांना ते मान्यच होणारं नाही आहे, त्यामुळे अशा लोकांकडे मला पाठवूच नको. ही जी काही विद्या आहे, गुह्य ज्ञान आहे, हे गुह्य ज्ञान या लोकांकडे, मत्सरी लोकांकडे पाठवूच नकोस. ते शिष्य होण्याला लायक नाही आहे, त्यांच्याकडे पाठवू नको. असं ज्या विद्येचं म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांच्यामध्येच असणारी ही गोष्ट आहे. मग जेव्हा अशी दोघांच्यामध्ये राहते तेव्हा त्या विद्येला पण एक प्रकारची प्रतिष्ठा येते. सद्गुरूंनी सत्शिष्याला दिलेली गोष्ट आहे ती सत्शिष्याने आपल्या जवळच ठेवायचे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे, त्याप्रमाणे साधना करायचे, त्याचं कल्याण होणार आहे, असं सगळं आहे. पण उगाचच काहीतरी प्रतिष्ठेच्या मोहात, काहीतरी मी कोणीतरी विशेष आहे, मी असं आहे म्हणून मला सद्गुरूंनी असं दिलं, हे सांगण्याच्या भरात जर आपण त्याचा गवगवा केला तर ती विद्याच सांगते की हा गुरुच्या आज्ञेचा भंग होतो, मला अशा शिष्याला अशिष्याजवळ पाठवूच नका. स्वाभाविकच हे सगळं पतनाला कारण होतं. वधानंदांनी ह्या ओवीचं भाष्य करताना म्हटलं हितपरिणामी असोनी ही जाणं, म्हणजे हे कल्याण होणारी गोष्ट आहे असं असूनसुद्धा होतसे कारण अहितासे, होतं मात्र काय, अकल्याण होतं.
खरं तर गुरुनी शिष्याला दिलेली जी गोष्ट आहे ती हितासाठी दिली आहे, पण हे अशा प्रकारे वर्तन चार चौघात त्याची पब्लिसिटी करायची, मी किती मोठा आहे माहिती आहे का, मला हे सद्गुरूंनी दिलं, की मग झालंच, त्याच्यामध्ये त्याचं हित ठरलेलंच आहे, अकल्याण ठरलेलंच आहे. 2 ओव्यांमध्ये आपल्याला दोन्ही उदाहरणं, आता मी मगाशी म्हटलं तसं की आपण त्या असुरी संपत्तीचं वर्णन करताना सध्याच्या व्यवहारातली जी उदाहरणं पाहिली ती आपल्याला पटकन कळली की हो अशा प्रकारचा दंभ असतो, जे नाही ते दाखवलेलं असतं. आता 750 वर्षापूर्वी माऊलींच्या वेळेला ह्या अशा प्रकारच्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे त्यांनी जी उदाहरणं दिली ती पटकन आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. गुरु शिष्याचा संबंध कसा, तर शिष्याचं कल्याण करणं हे गुरुचं काम आहे, आणि त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीवर असायला की त्या शिष्याची गरज, त्या शिष्याची क्षमता बघून सद्गुरू सांगतात, त्यामुळे त्याचा डांगोरा पिटणं, त्याच्या चौघात बोलण्याची गरजच नसते. आणि म्हणून आपल्या हिताचं गुरु सांगतात ते आपल्या जवळ ठेवायचं, गुप्त ठेवायचं, ते सांगायचं नाही. ही गोष्ट आहे ती जर ऐकली नाही, धार्मिकपणाने सांगितलं तर त्याचा परिणाम आपल्याला दिसला. पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतील, ते नावची बांधील या शिरी बुडवी जैसी. मग असं झालं की काय होतं, ऐकलं नाही सद्गुरूंचं तर काय होतं ते पण आपल्याला माऊली सांगत होतं. काय की एखादी होडी आहे आणि त्या होडीला समजा असं असेल की बरेचसे म्हणजे स्वतःचे त्या होडीचा बराचसा जो भाग असतो तो तिचा पाण्यात असतो, होडीचा बराचसा भाग पाण्यात असतो, आणि मग ती पाण्यामध्ये तर ते आपल्याला पहिलं ते त्या नदीच्या पल्ल्यावर घेऊन जाते, बरोबर आहे, हे तिचं कामच आहे, अगदी बरोबर आहे. पण पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पहिलं ते, तिचं अंग ठराविक उंचीपर्यंत पाण्यामध्ये आहे तर ती आपल्याला पलीकडे घेऊन जाते. पण ते नावची बांधलेली या शिरी बुडवी जैसी, पण एखादा वेडेपणा करून डोक्यावर जर ती नाव घेऊन पाण्यात शिरला तर ते बुडणारच. तर हा दंभ आहे, कळत नाही आहे काय नेमकं करायला हवं, काय केलं म्हणजे योग्य हे कळलं पाहिजे ना. कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता, तरी अन्नची पांडूसुद्धा होय विष. आता मात्र ह्या उदाहरणात आपल्याला लक्षात येईल की हे आपल्या नेहमीच्या ह्याच्यातलं उदाहरण आहे की खरंच आहे, अर्जुना जीविता म्हणजे जगण्याला कारण आहे ना, ते अन्न आपण हे करतो, म्हणजे जेवताना त्या अन्न घेतल्यावर त्या अन्नाची स्तुती करणं किंवा त्या अन्नाला, कारण त्या आपल्या जगण्याला त्याची गरज असते. पण अन्नाची पांडूसुद्धा होय विष, पण तेच अन्न विष केव्हा होतं, जोपर्यंत शरीर धारणा करताय अन्न तेवढ्याच प्रमाणात ते अन्न घेतलं तर. पण ते जर प्रमाणाबाहेर अन्न आपण खाल्लं तर ते विषासारखं बाधक होतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे, ते प्रमाणाच्या बाहेर गेलं तर तो दंभ आहे. अशासाठी म्हणून त्यांनी आपल्याला अन्नाचं उदाहरण दिलं आहे की जीविताला जगण्यासाठी या शरीराला अन्नाची गरज आहे, त्या प्रमाणामध्ये आपण अन्न घेतलं तर ते योग्यच आहे, पण प्रमाणाबाहेर घेतलं तर तेच अन्न विष होतं, आपल्याला त्रासदायक होतं. असं तैसा दृष्टादृश्याचा सखा धर्मू जाला तो फोका रिजे देखा. फोका रिजे देखा, फोका म्हणजे असे असं म्हणतो ना की टिमटिम करतो उगाचच, त्याला फोका रिजे म्हटलं आहे. फोका रिजे देखा तरी तरिता तोची देखा लागी होय. 222 रुपये सांगतायत ते आपल्याला. जसं काय होतं की मग असे जसं चव्हाट्यावर असा शब्द वापरला होता की इहलोकी किंवा परलोकी शब्द आहे, अदृष्ट म्हणजे ह्या इथे पण जिवंतपणी पण किंवा देह टाकल्यानंतर पण इहलोकी किंवा परलोकी धर्मू झाला जो फोका रिते देखा, असा जो खरा स्वधर्म आहे, इहलोकी किंवा परलोकी जो स्वधर्म म्हणून ज्याला म्हणतो, त्याची जर आपण उगाचच टिमकी वाजवली तर तोच पतनाला कारण, तो स्वधर्मच पतनाला कारण होतो. म्हणजे काय तर इष्ट म्हणजे काय तर दिसणारं, म्हणजे ह्या इहलोकात मिळणारं फळ. आता दिसणारं फळ देतो म्हणजे काय तर असं दिसणारं फळ देणारा जो आहे तो आपला मित्र आहे. जे आपण कर्म केलं आहे, चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळतं, हे इहलोकावर दिसणारं. आणि त्या काळामध्ये पूर्वी एखाद्या गोष्टीसाठी अशा प्रकारचे यज्ञ केले जात, पुत्रकामेष्टी यज्ञ किंवा काय इष्टी केल्या जायच्या, असे की काहीतरी हेतू असतो, तो हेतू पूर्ण करण्यासाठी ती गोष्ट केली असते, म्हणजे आपली कामनापूर्ती त्या कर्माने होते.
अगदी पुत्रप्राप्ती असेल, काय पशुप्राप्ती असेल, युद्धामधलं काय असेल, काय पाऊस पडायला हवा आहे, दुष्काळ पडतो, पाऊस पडत नाही तर पाऊस पडावं, अशासाठी जे काही कर्म केली जातात त्याचं प्रत्यक्ष फळ म्हणजे दृश्य दिसणारं प्रत्यक्ष फळ मिळतं. आणि असं जे काही वागणं आहे म्हणजे चांगलं फळ नीतिमत्तेनं किंवा सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळणारं हे आपण दुष्ट म्हटलं, बरोबर आहे. खरं तर असं आहे की आपलं प्रत्येक कर्म कसं तर निष्काम कर्म करावं, त्याचं जे काही फळ मिळायचं ते मिळेल असं भगवंत सांगतो आहे. आणि मग खरंच अशा प्रकारचं निष्काम कर्माचं पालन करणाऱ्याला भगवंत तसं दर्शन देतोच, ते योग्य फळ देतच, असं आपण अगदी 3ऱ्या अध्यायापासून पाहत आलोच आहे की असं निष्काम कर्म करण्याचं बरं तो असा करणारा जो असतो त्याचं चित्त पण शुद्ध असतं, त्यामुळे तो कर्म चांगल्या पद्धतीने करतो, त्याचं फळ मला मिळालंच पाहिजे अशी त्याची काही इच्छा नसते. आणि स्वाभाविकच असा जो आहे निष्काम कर्म करणारा तो मोक्षापर्यंत पण जातो असं म्हटलं आहे. म्हणजे हे सगळं झालं इष्ट कर्माला. दृष्ट ज्याला म्हणतात दिसणारं. आता अदृष्ट म्हणजे काय आहे तर वेदांमध्ये पण काही अशा उपासना आहेत की अशा उपासनेने ब्रह्मप्राप्ती होते किंवा वैकुंठप्राप्ती होते, कैलासप्राप्ती होते. ही जी काही आहे आता वैकुंठप्राप्ती कैलासाची काही दिसणारं फळ नाही, देह टाकल्यानंतर ते मिळेल अशा प्रकारचं आहे ते अदृष्ट न दिसणारं फळ. आता ही फळं देण्याविषयी जो काही धर्म आहे ते जर आपल्याला सांगितलं गेलं म्हणजे करण्यात आलं, प्रसिद्ध करण्यात आलं की हे केलं तर तुम्हाला कैलास मिळेल किंवा काय तुम्हाला वैकुंठ प्राप्ती होईल, तर ते आपल्या लक्षात येईल की ते काही तारणारं असून असं काही होणार नाही, ते पापाला कारण आहे की तुम्ही हे करा तुम्हाला वैकुंठ. आपल्याला कुठे माहिती आहे अदृष्ट ते दिसणारं नाही आहे. थोडक्यात काय की धर्मात सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण करावं, अमकं मिळेल तमकं मिळेल ह्याच्यासाठी काही करू नये. काही दृश्य काही दिसणारं किंवा काही न दिसणारं जी काही फळं मिळतात त्याची चव्हाट्यावर चर्चा करू नये. त्याला त्यांनी शब्द वापरला आहे, धर्मू झाला तो फोकारी जे देखा, म्हणजे उगाच टिमकी वाजवतात की असं केलं तर असं मिळेल, तसं केलं तसं मिळेल, त्या ह्याच्यामध्ये चर्चेत काही राहू नये, टिमकी वाजवू नये, उलट त्याचं पतनच होईल. म्हणजे समर्थाची ओवी छान आहे, करी थोडे बोले फार, करतो थोडं बडबड मात्र जास्त, तसं होतं की दृष्ट आणि अदृष्ट फळ. हे करा म्हणजे अमकं वेळ, ते करा अमकं वेळ, या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. आपण निष्काम कर्म करत राहावं, जे काही योग्य आहे ते आपल्याला फळ मिळायला काही राहणार नाही असं आपण म्हटलं आहे. तर असं ह्या 222व्या खरं म्हणजे असं आहे की आपल्या हातून जो काही दानधर्म घडतो तो बोलून दाखवू नये. म्हणजे आता ह्या दृष्ट आणि अदृष्टावरून आपल्या लक्षात येईल की आपण जे काही करतो आहे चांगलं कर्म करतो आहे तो बोलून दाखवायचं काय कारण आहे. अलीकडे असतं ना की देणगी दिली की त्याची पावती किंवा ते बाहेर बोर्डावर नाव लावलं पाहिजे, असं जे काही वाटतं ते होऊ नये. आता लोक सांगतात की नाही हो बाकीच्यांना असं आपण पण करावं असं वाटण्यासाठी अशा गोष्टी आवश्यक असतात, पण 4 लोकांना सांगत राहणं की नाही हो मी दिली तिथे देणगी, असं करू नये हे सांगण्यामागचा उद्देश आहे. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या ओव्यांचा अर्थ घेताना आपण काय नेमकं तर जे काही आपण चांगलं कर्म करतो त्याची वाच्यता होऊ नये, बोलून दाखवू नये असा त्याचा अर्थ. म्हणून वाचेचा चौबारा घातल्या धर्माचा पसारा, धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे. लगेच 223व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की असा जो काही नुसता धर्माचा डांगोरा पिटला जातो, मी केलं म्हटलं जातं, बडबड केली जाते, याव केलं त्याव केलं, असं केलं तसं केलं, अशा फुशारक्या मारण्याची काही आवश्यकता नाही. अगदी काहीच यज्ञ दान तप भक्ती तीर्थयात्रा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रसिद्धी करण्यासाठी नाही आहेत. ती प्रसिद्धी करत राहिलं तर करूनसुद्धा त्याचा काहीच फळ मिळत नाही, उलट अधर्मालाच कारण होतं. आपण काय करतो आहे त्याची वाच्यता करत राहिलं, त्याची प्रसिद्धी करत राहिलो तर त्याचा काय उपयोग नाही. या हाताचं त्या हाताला कळता कामा नाही असं जे म्हटलं जातं त्याचं कळलं आपल्याला की दानाचं जर खरंच आपल्याला पुण्य लागायला हवं असेल तर आपण बोलता कामा नये. आणि असं बोलणं म्हणजे तो दंभ आहे, आपला विचार चालला तो दंभाचा आहे. आणि म्हणून दंभ हा गुण कसा आहे तर अधर्माला म्हणजे चांगल्या गोष्टीला तो अधर्माकडे नेतो, अधर्माला कारण होणारा हा दंभ आहे. की नाही तर चांगलं केलेलं आहे पण चांगलं करत असून सुद्धा हे असं अहंकाराने बडबड केली, वाच्यता केली, 4 जणांत सांगून सुटलं की मग ते दंभ झाला असं होईल. लगेच पुढला जो आहे तो दर्प.
आता दर्प ह्याचा अर्थ म्हटलं तर दर्प म्हणजे अभिमान, ताठा, गर्व, गर्विष्ठ असं माणूस तर असं जे काही त्याला दर्प म्हणायचं. किंवा घमेंड असते एखाद्याला की मीच काय तो शहाणा असं असतं. अशा माणसाच्या सहवासात राहिलं की एक प्रकारचा दर्प येतो. तो आहे, त्याला दर्प म्हणायचं. म्हणजे त्याची वागणूकच अशी असते की अमुक एखादी व्यक्ती ना, आपण कधी असं बोलण्यात येतं की एखाद्या व्यक्तीचं सारखं त्याला ना स्वतःबद्दलच बोलायचं असतं. तो कधी दुसऱ्याबद्दल विचारणारच नाही. मी असं केलं, माझी मुलं, माझी नातवंडं, माझं घर, सगळं काय ते आपलंच सांगायचं. म्हणजे त्याच्याबद्दल बोलताना आपण असं म्हणतो, आता ती व्यक्तीला माझ्या डोक्यात जाते. हे जे डोक्यात जाणं असतं ना, तो म्हणजे दर्प. अशा व्यक्तीची जी वागणूक आहे ती म्हणजे दर्प. फार त्यांना प्रसिद्धीची हाव असते. दर्प याचा अर्थ त्या माणसाला प्रसिद्धीची खूप अहंकार असतो, गर्व असतो. आपल्या सगळ्या असणारा काय जे की आपल्याचं असणारं कर्तृत्व, वक्तृत्व, दातृत्व, गुण, सौंदर्य, शिक्षण, पैसा, मुलं बाळं, सगळ्या बाबतीत जो काही असा एक अहंकार असतो, अभिमान असतो, असा माणूस सहवासात आला की आपल्याला कळतं त्याचं सगळं जे काही वागणं असतं ना, तर सगळं आपल्या भोवताली मी शहाणा, मी श्रीमंत, आपल्या भोवतीच सगळं त्याचं असतं. आणि हे जे काही ते मिरवणं आहे त्याच्यासाठी तो जे काही करतो, सगळं जे काही असतं ते त्याचं स्वतःपुरतंच असतं. आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टींचा सारखा वाच्यता करत राहणं, सांगत राहणं, गर्व करणं. आणि ह्याच्यातून होतं काय, ज्याच्याजवळ नाही आहे त्याला कमी लेखलं जातं. प्रत्यक्ष नाही लेखलं जात, पण तरी असं होतं की आपलं कौतुक केलं आणि ती गोष्ट दुसऱ्याजवळ नाही आहे तर त्याला स्वाभाविकच असं कमी लेखलं जातं ना. या सगळ्या गोष्टीला दर्प असं म्हणायचं. खरं तर सगळ्या गोष्टी असणं ही भगवंताची कृपा आहे. म्हणजे असं सगळं ऐश्वर्य, मुलं बाळं, सगळं जे काही चांगलं आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, बुद्धी आहे, असं सगळं जे आहे, तर अशा माणसाने अहंकार कशाला करावा, असा गर्व कशाला दाखवायला, घमेंड कशाला करावे. कारण हे सगळं आपल्याला ईश्वरामुळे प्राप्त झालेलं आहे असं समजावं. आणि त्याचा सगळा आपल्याजवळ असणाऱ्या ह्या सगळ्या गुणांचा उपयोग हा दुसऱ्याचं कल्याण होण्यासाठी करावा. याच्यात खरं शहाणपण आहे. पण तसं न करता हा जो आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचा गर्व करतो आणि त्याला जो काही असं असतं की माझ्या शब्दाला किती मान आहे, मी बोललो की कसं सगळे लोक मानतात, मी म्हणायचीच खोटी की त्याप्रमाणे सगळं करतात, ह्या सगळ्या आपल्या भोवती असणाऱ्या सगळ्या गर्वाला दर्प असं म्हणायचं. खरं तर अशा प्रकारच्या म्हणजे माणसाजवळ अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. ही भगवंताची त्याच्यावर असणारी कृपा आहे, हे त्यांनी ओळखायला पाहिजे. बरं, सगळीकडे असतं म्हणजे असं नाही की हे व्यवहारातल्या म्हणून आपण म्हटलं, पण अगदी सांप्रदायिक लोकांमध्ये सुद्धा असं की आमचा संप्रदाय, आमचे सद्गुरू, या सगळ्यांमध्ये एकमेकांबद्दल असं की आमचंच काय ते श्रेष्ठ. म्हणजे दुसरा संप्रदाय आणि दुसऱ्या सद्गुरूला आपल्या सद्गुरूंपेक्षा वेगळं नव्हे कमीच लेखायचं, अशा प्रकारची गोष्ट पण असते. अशी श्रेष्ठ कनिष्ठता सद्गुरूंमध्ये काय ठरवायचे. सगळे संप्रदाय चांगलंच सांगतात, सगळ्या संप्रदायांमधले सद्गुरू चांगलेच असतात, असेच आत्मज्ञानी असतात, असा विचार करायला पाहिजे. प्रत्येकाची उपासना पद्धती काही वेगळी असेल, असू दे ना, पण असा भाव मनामध्ये ठेवायला हवा. तसं न करता इतरांना कमी लेखलं जाणं, गर्व करणं, हा म्हणजे दर्प आहे. आता मूर्खाची या जिभे अक्षरांचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिझे जायचा. 224व्या ओवीत ते सांगतात की मूर्खाच्या जिभेवर जरा म्हणजे 4 शब्द पडले समजा, म्हणजे चांगले, आणि जरा काही त्याला यायला लागलं की झालंच, त्याला असं वाटतं की आपण अगदी काय विद्या प्राप्त केली आहे. म्हणजे चारोळी तयार झाली की आपण अगदी मोठ्या कवीत झालो. आणि आपल्याला किती मोठी माणसं अशी माहिती आहेत की त्यांनी केवढे ग्रंथ लिहिलेत, पण कुठे आपलं नाव निशाणसुद्धा लिहिलं नाही आहे, आपलं कुठे नावसुद्धा येईल असं केलं नाही आहे. आपल्या संघाची कितीतरी गीतं लिहिणारे नाना पालकरांची आठवण होते. कुठल्याच गीताच्या खाली त्यांची काही सही नाही की नानांनी हे गीत केलं आहे. जे जुने लोक आहेत
त्याला माहिती आहे आणि त्यांनी नंतर नानांच्या कवितांचं संकलन केलं आहे वगैरे जो भागला. पण कुठल्याच कवितेखाली नानांनी आपलं नाव लिहिलं नाही. त्याची आठवण होते की इथे तसं नाही, एवढंसं काही केलं, जरा जरी आपल्याला काहीतरी यायला लागलं की आपण काय मोठे विद्वान आहोत, एवढंसं काहीतरी प्राप्त झालं की आपण फार मोठे आहोत असं जे होतं, म्हणजे त्या विद्येचा गर्व होतो. जणू काही एखादी ब्रह्मसभाच आपण, त्या ब्रह्मसभेमध्येच आपण अगदी एखाद्या बृहस्पतीसारख्या होत्या आणि म्हटलं आता मूर्खाची या जिभे अक्षरांचा आंबोखा सुभे. म्हणजे थोडंसं त्याला यायला लागलं तर तो ब्रह्मसभेनं रिझे जायचा. मग जणू काही तो बृहस्पतीसारखे सगळे विद्वान बसलेले आहेत आणि सगळी जी काही आहेत ती बाकीची सगळी मूर्ख आणि मीच काय तो शहाणा, अशा प्रकारे जो समजतो तो त्याचा जो दर्प आहे त्याचा असा त्याचा अर्थ. का माधुरी लोकाचा घोडा, गजपतीही मानी थोडा, का काटिये वरील या सरला स्वर्गहिनीच्या. निसर्गातली 2 उदाहरणं मानून दिलेत लगेच आपल्याला काय की माधुरी याचा अर्थ पूर्वी प्रवासाला घोडे वापरले जायचे ना, तर घोड्यावर मालाचं ओझं टाकायचं आणि गावोगावी तो माल घेऊन जायचा. तो त्याला माधुरी म्हटलं जायचं. म्हणजे असा गावोगाव भटकणार किंवा व्यापारासाठी ज्याचा उपयोग केला जातो तो माधुरी. आता हा जो माधुरीचा घोडा आहे, सामान वाहून नेणारा, हा खरं म्हणजे सारखं वाहून म्हणजे श्रम करून रोड झालेला असतो. पण त्याला म्हणायचं काय, गजपती ही मानी थोडा. पण त्याला इंद्राच्या ऐरावतासारखा त्याला असं वाटतं मी म्हणजे कोण, खरा आहे काय माल वाहून नेणारा तो घोडा. पण तो स्वतः काय समजतो की मी म्हणजे इंद्राचा ऐरावतापेक्षा श्रेष्ठ आहे. असं जर की होतं तसा हा गर्विष्ठ माणूस असतो, दर्प असणारा माणूस असतो. किंवा दुसरं म्हणजे का काटिये वरिली या सरडा, किंवा दुसरं म्हणजे काटेरी कुंपण आहे आणि त्या काटेरी कुंपणावर जो सरडा असतो, सरडा रंग बदलतो, तसा रंग बदलणारा जो सरडा आहे तो काय म्हणतो की त्याला असं वाटतं की मी म्हणजे काय म्हणजे स्वर्गालाही तो ठेंगणं समजतो. म्हणजे आपल्याकडे म्हणायला सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तो खरा कुंपणापर्यंतच गेला असतो, पण त्याला वाटतं आपण म्हणजे काय, आपण सगळं आकाशापर्यंत सगळं आपलंच आहे राज्य, असं त्याला वाटतं. असंच आहे त्याला दर्प असं म्हणायचं. आता ही जी 2 उदाहरणं आहे निसर्गातली ती पण आपल्याला कळते की तो आहेर घोडा कसा, तर तो श्रमाने बिचारा असा ओझं वाहून रोड झालेला आहे, पण स्वतःला समजतो इंद्राच्या ऐरावतापेक्षा श्रेष्ठ. किंवा सरला म्हणतो आहे की माझं काय आहे तर स्वर्गोही नीचम, स्वर्गाला पण ते जिंकलं आहे. स्वर्गाला काय आहे तो फक्त काटेरी कुंपणापर्यंतच उंचीवर गेलेला, पण त्याला वाटतं आपण स्वर्ग जिंकला आहे. आणखी उदाहरण मागून देतात. तृणाची इंधने आगी धावे गगने, थिल्लर बळे मीने न गडीजे सिंधू. 2 उदाहरणं याही 226व्या ओळीत दिली. ते म्हणतात गवताची मोळी आहे तृणाचे आणि त्या मोळीला जो अगदी लागला तो कसा आहे की पटकन जळतं, गवतच ते त्या पटकन त्या आकाशात उंच जातं. किंवा थिल्लर बळे मीने न गडीजे बिजिंदू, किंवा थिल्लर म्हणजे असं कमी डबकं, या डबक्यामध्ये असणारा मीन म्हणजे मासा आहे, त्याला काय वाटतं की हे जे की आहे डबक्यात तो, पण त्याला सागर तुच्छ वाटतो. त्याला डबकं म्हणजेच आपलं खूप मोठं आहे, त्याला माहितीच आहे ना सागर, त्यामुळे सागर त्याच्यापुढे तुच्छ वाटतो. आणि गवताला काय, तो अग्नी लागला की असं पटकन अग्नी लागल्यामुळे ते गवत पेटायला लागतं आणि उंच जातं, म्हणजे काय आकाशापर्यंत जात नाही काही. तैसे आता हे जसं आहे, ही 2 उदाहरणामध्ये असतं एवढंच, पण वाटतं अगदी आपण काय करतो ते. तैसा माझे स्त्रियाधने विद्या स्तुती बहुते माने, एके दिवसेचे परांने अल्पकू जायचा. तसं एखाद्या दिवशी अगदी पक्वान्न मिळालं, एखादा गरीब आहे, रोज खायची हे आहे आणि त्याला एखाद्या दिवशी परान्नच म्हणजे दुसऱ्यांनीच दिलं म्हणून एखाद्या त्या दरिद्री माणसाने जर काही तो उन्मत्त झाला तर कसं चालेल, रोज तुला मिळत नाही ना, आज एखाद्याने मोठी दया दाखवली म्हणून तुला मिळालं आहे. पण तो असा असतो, अलीकडे आपण पाहतो ना की असं 1 रुपया वगैरे भीक घेत नाहीत, मग त्यांना मान्य नसते. तर तसं आहे की अरे आधी काही नाहीच आहे तुझ्याजवळ, जे आहे ते घे ना. तसं आहे की त्याला रोज भुका पडत राहतो आहे आणि आज कुणीतरी त्याला परान्नच दिलेलं आहे, पण हा असा उन्मत्त होतो आहे. असा जो क्षुद्र स्वभावाचा दरिद्री आहे, अशा त्याचं तसं आहे की ज्याच्याजवळ स्त्री धन विद्या स्तुती हे सगळं त्याच्या गुणांच्या योगाने मिळालं आहे आणि जो माजला आहे ह्या सगळ्या गुणांमुळे त्याला तैसा माझे
असा शब्द वापरला आहे. असं सगळं आहे आणि माज आलेलं आहे, त्याला दर्प असं म्हणायचं. त्याचा जो स्वभाव आहे त्याला दर्प म्हणायचं. माज असणाऱ्याला म्हणजे सगळं गुण आहेत ना, तर त्या गुणांचा विचार कर. स्त्री आहे, पुत्र आहे, पैसा आहे, अडका आहे, तर जरा चांगलं वाग, आपल्या सगळ्याचा उपयोग इतरांना होईल. हे जे की आपल्याला वैभव मिळालं ते ईश्वर कृपेने मिळालं आहे असं काहीतरी समज. ते न करता ज्याला माज झालेला आहे त्याला माऊली आपल्याला सांगतं की त्याला दर्प म्हणायचं. अभ्र छायेची या जोडी, निरैक घर मोडी, मृगांबू देखोली फोडी, पाणी आले मूर्ख. आणखीन सांगतात की अभ्र आलाय म्हणजे की सॉरी, ढगांची सावली पडली आहे आणि या ढगांच्या सावलीवरती विश्वास ठेवून कोणी काही करेल का? ती सावली किती काळ टिकणार? अशी ढगांची सावली पडलेली किती काळ राहणार? पण त्या ढगांच्या पडलेल्या सावलीवर कोणी विश्वास ठेवला आणि एखाद्या माणसाने आपलं घर मोडलं तर कसं चालेल? की अरे इथे काय काळोखच आहे, ती सावलीच आहे. अरे ती सावली जाईल बाळा, पण हे त्याला कळतच नाही. आणि त्या ढगाच्या पडणाऱ्या सावलीवरून तो आपलं जो घर मोडायला निघाला, किंवा एखाद्याने लांबवर मृगजळ दिसत आहे पण कळतच नाही, असं वाटतं की अरे तिथे पाणी आहे, आणि तिथे दूरवर दिसणारं पाणी आहे ते खरं वाटतं आहे, म्हणून आपल्या इथे असणारं तळं विहीर हे बुजवून टाकले. त्याला काय म्हणावं? असं ज्याला वाटतं, म्हणजे जे नाही आहे ते तसं दाखवणं, मोठेपणा मिरवणं, असा त्याचा अर्थ. दर्पामध्ये प्राप्त होता वित्त, होती जे उन्मत्त. सगळी व्याख्या इतकी छान काय की दर्प कशाला म्हणायचं? की चांगला पैसा मिळतो आहे आणि उन्मत्तपणाने वागतो आहे. आता चांगलं आहे ना, आपल्याजवळ विहीर आहे, तळं आहे, पाणी आहे, काय करायचं आहे ते दूरवरचा विचार करून? तर ते तिकडे लांब मृगजळ दिसत आहे म्हणून इथली विहीर बुजवून टाकली, तर त्याला का शहाणपण म्हणायचं का? आता अलीकडे अशा प्रकारचं करताना आपल्याला दिसतात. गावागावांमध्ये प्रत्येक दाराशी विहीर होती, त्या विहिरीला बारमास पाणी होतं, आणि आज घरं करण्याच्या निमित्तानं विहिरी बुजवल्या जातात आणि तिथे मोठमोठ्या इमारती बांधून पैसा केला जातो. याला काय म्हणायचं? आताचा पाण्याचा प्रश्न येतो तर दारात विहीरच नाही. असो, मुद्दा काय? तर हे जे काही आहे, प्राप्त होता वित्त, होणे जे उन्मत्त, पैसा मिळतोय म्हणून उन्मत्तपणानं वागणं, याला दर्प असं म्हणायचं. किंबहुना ऐसेसे उतरणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारीसे न बोले घे. आता माऊली म्हणतात आणखीन काय सांगू, इतक्या सांगितल्या गोष्टी. किंबहुना ऐसेसे उतरणे जे संपत्ती मिसे, संपत्तीच्या लाभापुढे, संपत्ती मिळणार आहे ह्याच्यामुळे जी धुंदी येते आणि तो जो काही मला काही करता येईल असं जे की वाटतं, आणि मग त्याच्यामुळे काय घडतं तर त्याचे एकदा पैशामुळे उन्मत्तता आली ना की मग काही कुठे काही बाकीचं कोण काय म्हणेल, किंवा काही त्याच्याशी नम्रता, वैराग्य वगैरे काही आवश्यक गोष्टी नाहीच आहेत असं त्याला वाटतं. खरं तर असं आहे की उतू नये मातू नये असं म्हणतात, की असलं ना तरी त्याचा उन्मत्तपणा येण्याचं काही कारण नाही आहे, पण तसं घडत नाही. उतणे मातणे याचा दर्प येतो की पैसा मिळतो आहे ना, हे करून घे असं जे आहे. खरं तर ते सांगतायत की तो दर्पुगा न बोले घेई, हे मी सगळं सांगतो आहे ते योग्यच आहे, म्हणजे ते काही व्यर्थ नाही आहे असं दिसतंच आपल्याला. आणि म्हणून माऊलीने आपल्याला हा 229 ओळीपर्यंत हा दर्प म्हणजे काय तर पैशाने आलेला उन्मत्तपणा, खरं जर आहे जवळ पण ते अशा पद्धतीने घालवून टाकलेलं असतं, त्याला दर्प असं म्हणायचं. त्यामुळे दंभ आणि दर्प आपण 2 गुण पाहिले, आणि त्या दोन्ही गुणांचा विचार करत आपल्या लक्षात येईल की खरं तर ज्याच्याजवळ दंभ आहे ना ते आपोआपच दर्प त्याला येतोच. कारण दंभ आपण पाहिलं की जे नाही आहे ते दाखवायचं, आणि स्वाभाविकच त्याचा अहंकार येणार, म्हणजे पुढला जो तिसरा गुण आहे. आणि मग असं वाटतं की अरे दंभ आहे त्याच्यात अहंकार अभिमान होताच, मग आता परत कशासाठी अहंकार शब्द वापरला असेल? दंभ, दर्प आणि अभिमान हे सारखेच वाटतात ना, तर नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काही फरक आहे. तो अभिमान गुण आपल्याला अभिमान, पारुष्य आणि मग अज्ञान, हे पण आपल्याला 3 खरं तर गुण शब्द प्रत्येक वेळेला बोलायला असं वाटतं की खरं ते गुण कुठे आहेत? ते तसं असुरी गुण आहेत, वाईट मार्गाकडे नेणारे,
ते गुणं नाही आहेत, खरं तर अवगुणच आहे, पण असे जे आहे त्यांची पण ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. आज आपण 229व्या ओळीपर्यंत आलो आहे. पुढल्या वेळेला आपण पुढल्या आसुरी संपत्तीचा विचार करू. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.